प्रत्येक माणसाचं जीवन हे अशाश्वत आहे. माणसाजवळ असलेलं धन अशाश्वत आहे. पुत्र आणि पत्नी देखील अशाश्वत आहे. मग या जगात शाश्वत काय? तर माणसाने आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय. त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अतिमानाने विराजमान होण्यासाठी आज कुठवर झगडण्याचा प्रयत्न आमच्याकडे घडला जातोय. शांती तुल्यतपणाशी नुतुषात बलक्यम नास्ती दुसरं भरो व्याधिन्याच्या जन्मोदयापणा. क्षमेसारखं तप नाही, दयेसारखा धर्म नाही, आणि तुषेसारखा महारोग या त्रितलात नाही. तद्वत जबाबदारीसारखा मूर्खपणा या जगात नाही. तीच जबाबदारी आम्ही आमच्या उन्हाळ्याशी बाळगू. प्रत्येक प्रजाजनाला योग्य अशा प्रकारचं निदान करण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. विष्णूशी बदला शिव दुरावला अध पातकीला मणितया हरिहर एका वेलांटीचा केला. विष्णूस्य हृदय शिव आणि शिवस्य हृदय विष्णू. उभय देवतांना नतमस्तक झाल्या वाचून या अयोध्येच्या सुधर्म राज्यसभेला या राजकर्ता राजे अभिनंदनने केव्हाही प्रारंभ केला नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्व कार्य तुझ्या कृपाशीर्वादाने लेखनी अंकुशाने लगाव ही राजकारभाराची राजसूत्रे मी आधी घेतली. प्रत्येक नैदान करतो. राजा म्हणजे कोण? राजा या नावाचा अर्थ काय? तर रा म्हणजे रतन आणि ज म्हणजे जतन. जो प्रजाजनांचे जतन संरक्षण करतो त्याला राजा म्हणतात. राजा कोणी विलासी पुरुष नाही, तर तो एक विष्णूचा अंश आहे. आणि म्हणूनच कुठतरी म्हटलंय यथा राजा तथा प्रजा. ज्याप्रमाणे राजा असतो त्याप्रमाणे त्याच्या प्रजेचं वर्तन असतं. तरी देवा, या राजकर्ता राजा अभिनंदनने अहोरात्र तुझी भक्ती केली. आशनी शयनी भोजनी ध्यानी मनी स्वप्नी चिंतनी आणि नयनी. हे गणपती गजानना, तुला पुजण्यासाठी हा तुझा भक्त तत्पर ठरला. तुझी भक्ती केल्याशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही प्राशन केला नाही. आणि तीच तुझी भक्ती सदोदित माझ्या मुखावर बाहेर पडू दे. हीच तुझ्या चरणी विनय प्रार्थना. तो प्रभू